स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फोकस या यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत सामान्य विज्ञान भाग 5. याच्या पहिले भाग तुम्ही पाहिले नसतील तर ते आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही पाहू शकता. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, सापेक्षता सिद्धांत कोणी मांडला? उत्तर आहे आइन्स्टाईन. प्रश्न दुसरा, गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? उत्तर आहे न्यूटन. प्रश्न तिसरा, फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचा शोध कोणी लावला? उत्तर आहे आइन्स्टाईन. प्रश्न चौथा, किरणोत्सारीचा शोध कोणी लावला? उत्तर आहे हेनरी बेक्वेरेल. प्रश्न पाचवा, क्षकिरणचा शोध कोणी लावला? उत्तर आहे विल्यम रोटजेन. प्रश्न सहावा, डायनामाइटचा शोध कोणी लावला? उत्तर आहे अल्फ्रेड नोबेल. प्रश्न सातवा, अणुबॉम्बचा शोध कोणी लावला? उत्तर आहे ऑटो हान. प्रश्न आठवा, सिद्धांताचा शोध कोणी लावला? उत्तर आहे मॅक्स प्लँक. प्रश्न नववा, पृथ्वीसभोवताली असणाऱ्या वातावरणातील हवेमध्ये नायट्रोजनचे प्रमाण किती टक्के असते? उत्तर आहे 78%. प्रश्न दहावा, पृथ्वीसभोवताली असणाऱ्या वातावरणातील हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के असते? उत्तर आहे 21%. प्रश्न अकरावा, पृथ्वीसभोवताली असणाऱ्या वातावरणातील हवेमध्ये अर्गॉनचे प्रमाण किती टक्के असते? उत्तर आहे 0.9%. प्रश्न बारावा, पृथ्वीसभोवताली असणाऱ्या वातावरणातील हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती टक्के असते? उत्तर आहे 0.3%. प्रश्न तेरावा, टॅक्झॉनॉमीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? उत्तर आहे कॅरोलस लिनियस. प्रश्न चौदावा, जीवशास्त्राचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? उत्तर आहे ॲरिस्टॉटल. प्रश्न पंधरावा, प्राणीशास्त्राचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? उत्तर आहे ॲरिस्टॉटल. प्रश्न सोळावा, वनस्पतीशास्त्राचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? उत्तर आहे थिओफ्रस्टिस. प्रश्न सतरावा, प्लॅन्ट टॅक्झॉनॉमीचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? उत्तर आहे कॅरोलस लिनियस. प्रश्न अठरावा, ॲनिमल टॅक्झॉनॉमीचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? उत्तर आहे कॅरोलस लिनियस. प्रश्न 19वा, वर्गीकरणाचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? उत्तर आहे कॅरोलस लिनियस. प्रश्न 20वा, विशिष्ट गुरुत्वाचा शोध कोणी लावला? उत्तर आहे आर्किमिडीज. प्रश्न 21वा, रेडियमचा शोध कोणी लावला? उत्तर आहे मेरी क्युरी व पेरी क्युरी. प्रश्न 22वा, न्यूटॉनचा शोध कोणी लावला? उत्तर आहे जेम्स चॅडविक. प्रश्न 23वा, इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? उत्तर आहे थॉम्पसन. प्रश्न 24वा, प्रोटॉनचा शोध कोणी लावला? उत्तर आहे रुदरफोर्ड. प्रश्न 25वा, ऑक्सिजनचा शोध कोणी लावला? उत्तर आहे लॅव्हॉसिस. प्रश्न 26वा, नायट्रोजनचा शोध कोणी लावला? उत्तर आहे डॅनियल रुदरफोर्ड. प्रश्न 27वा, कार्बन डायऑक्साईडचा शोध कोणी लावला? उत्तर आहे रॉन हेल्मॉड. प्रश्न 28वा, हायड्रोजनचा शोध कोणी लावला? उत्तर आहे हेनरी कॅव्हेंडिश. प्रश्न 29वा, विमानाचा शोध
कोणी लावला? उत्तर आहे राईट बंधू. प्रश्न 30वा, रेडिओचा शोध कोणी लावला? उत्तर आहे जी. मार्कोनी. प्रश्न 31वा, टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला? उत्तर आहे जॉन बेअर्ड. प्रश्न 32वा, विजेचा दिवा याचा शोध कोणी लावला? उत्तर आहे थॉमस एडिसन. प्रश्न 33वा, एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट? उत्तर आहे 746 वॅट. प्रश्न 34वा, खाद्यपदार्थात खाण्याच्या सोड्याचे सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो? उत्तर आहे क जीवनसत्व. प्रश्न 35वा, हत्तीरोग संशोधन केंद्र कोठे आहे? उत्तर आहे वर्धा. प्रश्न 36वा, कोणत्या शास्त्रज्ञाने हृदयरोगाची शस्त्रक्रिया यशस्वी केली? उत्तर आहे ख्रिश्चन बर्नार्ड. प्रश्न 37वा, मानवी रक्ताचे एकूण वजन शरीराच्या वजनाच्या किती असते? उत्तर आहे सुमारे 9%. प्रश्न 38वा, कोणत्या धातूचा उपयोग टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी करण्यात येतो? उत्तर आहे पोलाद. प्रश्न 39वा, मानवी शरीरात सर्वात लहान हाड असलेला अवयव कोणता? उत्तर आहे कान. प्रश्न 40वा, वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते? उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड. प्रश्न 41वा, गाईच्या दुधात प्रथिनाचे प्रमाण किती असते? उत्तर आहे 3 ते 4%. प्रश्न 42वा, आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? उत्तर आहे गलगंड हा रोग होतो. प्रश्न 43वा, कोणत्या जीवनसत्वाच्या अधिक्यामुळे मुलांमध्ये चिडचिडेपणा येतो? उत्तर आहे अ जीवनसत्व. प्रश्न 44वा, मिथेन वायूंना कोणत्या नावाने ओळखले जाते? उत्तर आहे मार्स गॅस. प्रश्न 45वा, रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षणे आहे? उत्तर आहे मलेरिया. प्रश्न 46वा, कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो? उत्तर आहे अमोनिया. प्रश्न 47वा, हाडामध्ये कॅल्शियम फॉस्फेटचे प्रमाण किती असते? उत्तर आहे 60%. प्रश्न 48वा, त्वचेला काळा रंग कोणत्या पदार्थामुळे प्राप्त होतो? उत्तर आहे मेलॅनिन. प्रश्न 49वा, कोणते औषध क्षयरोगासाठी वापरतात? उत्तर आहे स्ट्रेप्टोमायसिन. प्रश्न 50वा, झाडाचे आयुष्य कशावरून ठरवितात? उत्तर आहे खोडावरील वर्तुळ. प्रश्न 51वा, राष्ट्रीय विषाणू संस्था, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी पुणे ही संस्था विषाणू संदर्भातील संशोधनाचे कार्य करते. या संस्थेची स्थापना कोणत्या साली करण्यात आली? उत्तर आहे 1952 साली. धन्यवाद. तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.